हाय, तर आज 27 मे आहे आणि आज 10वीचा महाराष्ट्र बोर्ड एस एस सी बोर्डचा रिझल्ट आहे आणि तो रिझल्ट 1 वाजता जाहीर होणार आहे आणि 1 वाजायला आता फक्त अर्धा तास बाकी, म्हणजे आता 12:30 वाजून गेलेले आहेत. 12:30 म्हणजे आता फक्त 25 नाही तर 20 मिनिटं बाकी आहेत. अप्रॉक्स 25 मिनिटं बाकी आहेत. रिझल्ट लागणार आहे असं वाटतंय, असं धकधक होत आहे, पण लागेलच अर्ध्या तासामध्ये. महाराष्ट्र बोर्डाचा पहिल्यांदाच मे मध्ये रिझल्ट जाहीर करताना, तर जूनच्या पहिल्या आठवड्यात रिझल्ट जाहीर होऊन जातो. 12वीचा सुद्धा 21 तारखेला लागला. आमचा पण लवकर म्हणजे आता लवकरच लागतोय. मला 90% अबो म्हणजे 90च्या पुढे पडण्याची गॅरंटी असं वाटतंय मला, माझ्या मेहनतीवरून. खोटं नाही सांगणार मी. अक्षरशः सायन्स, मॅथ्स, हिस्ट्री, जॉग्राफी या कोणत्याच पेपरला मी झोपलेलं नाही रात्रभर. म्हणजे त्याचा अभ्यास मी करत राहिलेलो, मी अजिबात झोपलेलं नाही आहे. आणि माझ्या मेहनतीवरून म्हणजे मला तरी वाटतं 90 अबो मी जाईल असं अपेक्षा आहे माझ्या. आता बघूच, अर्ध्या तासाने कळेलच आपल्याला. तर आज रिझल्ट आहे आणि माझ्या घरी मग पप्पा दोघं नाही आहेत, कारण की दोघं ड्युटीला गेलेत. आता मग रिझल्ट बघण्यासाठी मी एकटाच असेल आणि आमच्या शेजारचे आहेत ना, शेजारी राहतात एक आजी बाबा अजून शेजारचे, ते असतील रिझल्ट बघायला. शेजारचे एकदम म्हणजे फॅमिलीज आहेत असंच आहे. म्हणजे अर्ध्या तासात सगळे येतील बाहेर रिझल्ट बघायला, कळे जाते रिझल्ट. आता राहावलं नाही जाते, म्हणजे अर्धा तास बाकी असं वाटतंय. कधी येईल, कधी 1 वाजतील, कधी रिझल्ट लागला असं वाटतंय. मम्मीला फोन करेल, मम्मीची टाक्स नाही तुझी. ते येतो ना त्यावेळेस येतो ना रे, तुझ्याकडे होतं लॅपटॉप मॅडम सुरू झालं. May 27 बंद सुरू झालं ना. सांगा पटकन नंबर, टाका पटकन. लाईट लाव. हॅलो, बघतोय, थांबव, चालू ठेव. बघतोय, थांब. हा मम्मी, अरे मी आहे ग त्याच्याजवळ बसलेली. थांब दादा. 94 आहे. 94%. 94 आहे फक्त, 94.00. 500 पेक्षा आहे ना, 500 पैकी त्याला 470 आहे. 30 मार्क गेले फक्त. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन.